तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा नवीन तरुणांचा ज्यांचा शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आला आहे आणि नवीन पद्धतीने शेती करू वाटते, अशा तरुणांचा एक साधा प्रश्न असतो की कुठलंही रोप लावल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं. म्हणजेच की कुठल्याही रोपट्याची किंवा रोपांची लागवड केल्यावर आपल्याला कशाप्रकारे त्याचं खत नियोजन करायचं आहे किंवा 1 महिन्याचं तिथून पुढे 2-3 महिन्याचं त्याचं वेळापत्रक कशाप्रकारे करायचं आहे. तर हे असे एक सामान्य प्रश्न तरुणांच्या मनात असतात किंवा माझ्यासारख्या एका एक काय काय म्हणू शकता की किंवा नवीन शेतकऱ्यांच्या मनात असतात. तर याच गोष्टीचं निराकरण करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण शूट करत आहोत बघा. तर कुठलंही नवीन रोप लावल्यानंतर आपल्याला कुठले NPK खतं सोडायचे आहेत, ड्रिचिंगचे किंवा वॉटर सोल्युबल खतामध्ये आपल्याला कुठले पर्याय आहेत आणि कुठली विद्राव्य खतं कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे की एक लक्षात घ्या, आपल्याला गोष्टी सहज बोलता बोलता अशा लक्षात आल्या पाहिजेत की कुठली खतं झाडाचा शेंडा वाढवतात किंवा कुठली खतं सोडल्यामुळे काय म्हणतात तर आपण झाडाला फुटवे फुटू शकतात. अशी कुठली खतं आहेत की ती सोडल्यानंतर कळ्या लागतात. अशी कुठली खतं आहेत की जी सोडल्यानंतर फळाचं किंवा फुलांचं चांगल्या प्रकारे वजन भरू शकतं. तर वेगवेगळ्या प्रकारची खत नियोजन आहे आणि त्याची वेगवेगळी प्रकारची ते कशा पद्धतीने आपण झाडांना ड्रिचिंगद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे तुम्ही सोडू शकतात, याचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक नियोजन आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत बघा. तर कुठलेही रोप लावल्यानंतर सगळ्यात आधी बघा आपल्याला काय करायचं आहे, 19-19-19 हे NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश हे NPK म्हणजे त्याला तुम्ही वॉटर सोल्युबल खतसुद्धा म्हणू शकता किंवा मराठीमध्ये विद्राव्य खतसुद्धा म्हणू शकता. तर तुम्हाला याची सुरुवातीला ड्रिचिंग करायची. तर फळबागेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा समजा एकरभरामध्ये तुम्ही आंबा लावत असाल किंवा आंबा असेल, पेरू असेल, नारळ असेल, इतर गुलाब असेल, शेवगा असेल, कुठलेही तुम्ही जेव्हा तुमची वेगवेगळ्या तुम्ही डिस्टन्सद्वारे झाडं लावतात तेव्हा तुम्हाला ड्रीप इरिगेशनद्वारे एकरी 3 ते 3.5 किलो इतकं कुठल्याही खताचं सुरुवातीला तुम्हाला प्रमाण ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही फवाऱ्याचं नोझल काढून जर ड्रिंचिंग करत असाल प्रत्येक झाडाभोवती, तर तुम्हाला एका टाकीमध्ये फवाऱ्याच्या तुम्हाला 100 ग्राम 80 ते 100 ग्राम इतकं तुम्हाला ते खत टाकायचं आहे. तर एक लक्षात घ्या, झाड लावल्यानंतर सुरुवातीला 19-19-19 म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश ह्या तिन्हीचं प्रमाण 19-19 हा खत सोडायचा आहे ड्रिंचिंगद्वारे. एकरी प्रमाण 3 ते 3.5 किलो, 3 किलो सफिशियंट आहे. हा खत सोडल्यामुळे होतं काय, तर झाडाची हाईट, झाडाचा शेंडा वाढण्यास मदत होतो. त्याच्यानंतर दुसरी आपल्याला कुठली आळवणी करायची, आळवणी म्हणजेच ड्रिचिंगला मराठीमध्ये आपण आळवणी म्हणतो. तर त्याला 19-19-19 नंतर आपल्याला ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे. ह्युमिक ॲसिडमुळे होतं काय, तर पांढऱ्या मुळाची वाढ जलद होते. त्याच्यानंतर आता बघा 19-19 झालं, ह्युमिक ॲसिड झालं. आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, तर आपल्याला सारखं पाणी देत राहायचं नाही आहे. सुरुवातीला 2-3 दिवस मुळांना जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी द्यायचं आहे. झाडाची जर पानं पिवळे पडत असले तर तुम्ही किंवा रोपांची जर पानं पिवळे पडत असले तर तुम्ही समजून जा की झाडाला पाणी जास्त होतं आहे, आपल्याला आता कुठंतरी झाडाला ताण द्यायला पाहिजे. तर तुम्ही यासुद्धा गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला 19-19ची ड्रिचिंग करायची आहे. त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग करायची. ह्युमिक ॲसिडमुळे होतं काय, तर पांढऱ्या मुळाची वाढ होते आणि पांढऱ्या मुळाची वाढ झाल्यामुळं काय म्हणू शकता तुम्ही, जर मुळा हेल्दी असेल तर झाडाची ग्रोथसुद्धा हेल्दी होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर पाणी जास्त झालं किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही रोपांची लागवड करत असाल तर आपल्याला अधूनमधून महिन्याला किंवा 2 महिन्याला बुरशीनाशकाची सुद्धा ड्रिंचिंग करायची. आता मित्रांनो, हे झालं पहिला डोस 19-19-19 ह्युमिक ॲसिड बुरशीनाशक. आता एक लक्षात घ्या, बरेच शेतकरी चुका करतात. आपल्याला कुठलीही खतं मिक्स करायची नाही आहेत. 19-19 किंवा 12-61 आपल्याला मिक्स करून ड्रिंचिंगद्वारे सोडायचं नाही आहे. प्रत्येक खताची ड्रिचिंग वेगवेगळी आपल्याला काय म्हणू शकता की वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ड्रिंचिंग करायची. म्हणजे 12-61 तुम्ही 19-19 मिसळू नका किंवा 13-40-13 19-19 मिसळू नका. सेपरेट आपल्याला ड्रिंचिंग करायची. सगळ्यात आधी 19-19-19 त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड, त्याच्यानंतर आपल्याला कुठलंही बुरशीनाशक, फंगीसाईड तुम्ही याला इंग्लिशमध्ये म्हणू शकता. त्याच्यानंतर दुसरी आळवणी किंवा आपल्याला दुसरी ड्रिचिंग करायची आहे 12-61-00. आता ह्याच्यामध्ये बघा नत्र 12 आणि NPK. आता 12 आणि 61 जो खतं काय तो म्हणजे P आणि K म्हणजे 0. तर आपल्याला ह्या खताचं काय आहे, ह्याच्यामुळे होतं काय, तर
झाडाची जी फुटव्याची संख्या असते, जे फुटवे जे फुटतात ती जास्त झपाट्यानं होतं. त्याच्यामुळे आपल्याला दुसरी ड्रिचिंग करायची 1261ची. पहिली ड्रिचिंग 19-19-19ची हाईट वाढण्यासाठी, दुसरी फुटवे फुटण्यासाठी 1261ची. आपल्याला जेव्हा 2-3-4 महिने जेव्हा झाड काय म्हणू शकता की प्रायमरी ग्रोथ स्टेजला असेल, तेव्हा आपल्याला ह्या 2च ड्रिचिंग कायमस्वरूपी देत राहायच्यात. आधेमध्ये आपल्याला बुरशीनाशक द्यायचं आहे आणि आपल्याला आधेमध्ये ह्युमिक ॲसिडसुद्धा 1-2दा 3दा 4दा असं करून आपल्याला देत राहायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट्स सोडायचे आहेत. जर तुम्ही सेंद्रिय शेतीचा किंवा यामध्ये सेंद्रियकरणाचा जर विचार करत असाल तर आपल्याला यामध्ये शेणखत टाकायचं आहे, लिंबोळी खत टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जीवामृतासारखे काही पर्याय असेल तर तेही आपल्याला यामध्ये याचा विचार आपल्याला करायचा आहे. बरं, आता हे झालं 6 महिन्यापर्यंतचं नियोजन आपलं. NPK त्याच्यामध्ये 19-19-19 असेल, म्हणजेच ड्रिपच्या खतामध्ये, आणि 1261 असेल. जेव्हा आपल्या कुठल्याही पेरूच्या रोपाला, गुलाबाच्या रोपाला कुठल्याही जेव्हा कळ्या लागत असतील, तेव्हा त्यासाठी आपल्याला कळ्या भरपूर लागण्यासाठी कुठला खत द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 13-40-13 म्हणजे N ह्याच्यामध्ये P जास्त आहे त्याच्या म्हणजे, आणि जेव्हा पोटॅशियम जास्त असतं, NPK जास्त असतं, तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या की फळं किंवा आपल्याला फुलाचं वजन जास्त भरण्यासाठी आपल्याला तो खत घ्यायचा आहे. जसं की आपल्याला 0050. तर आपल्याला कळ्या लागण्यासाठी आपल्याला कुठला खत द्यायचा आहे, तर 13-40-13. त्याच्यानंतर आपल्याला परत 1261 द्यायचं आहे, परत 13-40-13 द्यायचं. याच्यामुळं काय होतं, तर कळ्या वाढतात, फुटवे फुटतात, कळ्या वाढतात. हाईट वाढण्यासाठी 19-19-19, फुटवे फुटण्यासाठी 1261, कळ्या जास्त लागण्यासाठी 13-40-13. त्याच्यानंतर जेव्हा तुमचं झाड, तुमचं रोप चांगल्या स्टेजला असेल किंवा एक चांगल्या मॅच्युअर स्टेजला असेल, फळं लागलेले असतील, किंवा तुमचं कुठलंही गुलाबासारखं फुलाचं प्रोडक्शन देणारं झाड असेल, तर आपल्याला शेवटच्या स्टेजला किंवा केळीसारखं असेल तर आपल्याला 052-34 किंवा 0050 या खतांची ड्रिचिंग करायची. मित्रांनो, एक लक्षात घ्या, कुठलीही खतं मिक्स करू नका. प्रत्येक खताचे वेगवेगळी ड्रिचिंग करा. आणि कुठल्याही खतांची ड्रिचिंग करताना प्रायमरी 6 महिन्याच्या आत जेव्हा तुमची रोपं असतात, तेव्हा 2.5 ते 3 किलो प्रमाण, इतकं 3-3.5 किलोचं खूप झालं. 3 किलोच्या वर आपलं प्रमाण जाऊ नये, इतका खत एका एकरसाठी सफिशियंट आहे. तर मित्रांनो, आपण खत व्यवस्थापनाचा विचार केला, पण त्याच्यानंतर आपल्याला फवारणीसाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपल्याला 2 फवारण्या, जसं की पहिली फवारणी अमावस्या आणि दुसरी फवारणी पौर्णिमेची, या 2 फवारण्या घ्यायच्या आहे. आणि याच्या आतमध्ये आपल्याला झाडाची अवस्था बघून, तुम्ही ChatGPTला बघू शकतात किंवा एक कुठल्याही तज्ज्ञाच्या हाताखाली आपण या गोष्टीचा अभ्यास करू शकतो की आपल्याला झाडाची अवस्था बघून आपल्याला आतमध्ये सुद्धा 1-2 फवारणी घ्यावी लागेल सुरुवातीच्या 6 महिने. त्याच्यानंतर जेव्हा झाड डेव्हलप होईल तेव्हा इतका विचार करण्याची गरज नाही. पण अमावस्येची फवारणी आणि पौर्णिमेची फवारणी, आता या फवारण्याचं, या स्प्रेइंगचं सुद्धा महत्त्व मी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. खगोलशास्त्र आणि शेती याचा कसा संबंध आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या फवारण्यांचं महत्त्व सांगितलं आहे. तुम्हाला आता अजून कुठली काळजी घ्यायची, तर एक लक्षात घ्या, कुठलीही फवारणी घेताना सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळेस घ्यायची आहे. आपल्याला दुपारच्या उन्हामध्ये आपल्याला फवारणी घ्यायचं नाही. आणि आता याचं एक रिॲलिटी सांगतो तुम्हाला, मी प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो काय होतं. तर कुठलीही कीड किंवा आळी जेव्हा आपण दुपारी फवारणी घेतो तेव्हा पानाच्या खाली जाऊन बसते, आणि बऱ्याच वेळी काही 80-90% स्टेजमध्ये काय म्हणू शकता की 19-20 स्टेजमध्ये त्याचा कुठेतरी काहीतरी प्रादुर्भाव कमी व्हायची शक्यता कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, तर सायंकाळच्या वेळी शक्यतोवर किंवा लवकर सकाळी फवारणीचा विचार करायचा आहे. तर मला वाटतं की नवीन तरुणांसाठी किंवा रोप लावल्यावर कुठल्या प्रकारचं खत व्यवस्थापन करावं किंवा कुठल्या प्रकारची ड्रिंचिंग वगैरे करावी, हे म्हणजे काय, तर या गोष्टी, साध्या गोष्टी लक्षात येण्यासाठी एवढा व्हिडिओ, एवढा आपल्यातला मोकळा संवाद सफिशियंट आहे. तुम्हाला इतर कुठले जर प्रश्न उपस्थित झाले, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, तर मला हक्काने खाली कॉमेंट करा. काही प्रश्न म्हणजे जेवढे काही जर संकोच निर्माण झाले, तर जितकं शक्य होईल तितकं मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.